नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सॉलिड स्टेट या चॅप्टरमध्ये समोरचा जो पार्ट पाहणार तो इम्प्युरिटी डिफेक्ट आहे। त्या इम्प्युरिटी डिफेक्टमध्ये सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट आणि त्यानंतर इंटरडिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट असे दोन डिफेक्ट आपण पाहत आहोत। त्यामध्ये पहिला जो डिफेक्ट झाला आपला काल, त्यामध्ये सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट झाला। आज जो पाहतो आपण इम्प्युरिटी डिफेक्ट, ओके, त्यामधला कोणता चालू आहे आपला इंटरटिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट। काय चालू आहे? इंटरटिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट हा पार्ट चालू आहे। ठीक आहे, यातला दुसरा प्रकार काल पहिला झाला। ठीक आहे, आता आज आपण तो त्यातला दुसरा पार्ट पाहणं सुरू केला आहे। तो म्हणजेच कोणता आहे? इंटरटिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट। त्या इंटरटिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये आपल्याला पाहायचं आहे। ठीक आहे, मग इंटरटिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट काय आहे? जसं की एक्झाम्पल पहा, डायग्राम। या डायग्राम मध्ये लक्ष द्या इकडं। या डायग्राम मध्ये हे जे ॲटम आपण इथं काढलेत, ठीक आहे, हे ॲटम काढले आपण। आता हे ॲटम आहेत Fe म्हणजेच कोण? आयर्न। ठीक आहे, कशाचे आहेत हे? आयर्न। आणि दुसरा जो पार्ट आहे, आता आपण हे याच्यामध्ये इम्प्युरिटी सध्या नाही, परंतु असे जे स्मॉल इथं टाकायचे असे इंटरटिशियल साईडला। ठीक आहे, अशा इंटरटिशियल साईड म्हणजे रोल आहेत का? ते नाहीत, त्या इंटरटिशियल साईडला आहेत। मग इंटरटिशियल साईड आहे त्याचं नाव काय? ते आहेत कार्बन। कार्बन। आणि हे एक्झाम्पल आहे कशा, कोणतं आहे? स्टीलचं। आपण स्टीलचं भांडं म्हणतो त्या प्रकारचं। तो स्टील कसा आहे? स्टेनलेस। ठीक आहे, म्हणजे हे स्टीलचं एक्झाम्पल आहे। स्टील काय आहे? कॉम्बिनेशन आहे कशाचं? आयर्न आणि कार्बनचं, म्हणजे Fe आणि कार्बन। तर Fe आणि कार्बनचं जे कॉम्बिनेशन आहे त्याला म्हणायचं स्टील। ओके, आणि स्टील जे आहे ते कशाचं एक्झाम्पल आहे? इंटरटिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट। मग काय इंटरटिशियल डिफेक्ट? तर यामध्ये आहे इन दिस डिफेक्ट impure atoms placed interstitial positions of क्रिस्टल स्ट्रक्चर। यामध्ये काय होतं? इंटरटिशियल पोझिशन मध्ये हे क्रिस्टल स्ट्रक्चरच्या जे रेग्युलर ॲटमच्या इंटरटिशियल पोझिशन मध्ये हे ॲटम जाऊन बसतात। ठीक आहे, इन दिस डिफेक्ट इम्प्युअर ॲटम प्लेस इंटरटिशियल पोझिशन्स ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर्स। ठीक आहे, तर यामध्ये इंटरटिशियल पोझिशनला ते क्रिस्टल स्ट्रक्चर ते ॲटम तिथं प्लेस होतात। ठीक आहे, त्यामुळे तो इंटरटिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणायचा। ठीक आहे, या प्रकारचा पार्ट। त्यामध्ये आता आपण पुन्हा काय सांगता येईल? दिस टाइप त्यामध्ये एक्झाम्पल काय सांगितलं आपण? मग स्टेनलेस स्टील इज एक्झाम्पल ऑफ this type of defect. Stainless steel is example of this type of defect. त्यानंतर in stainless steel carbon place
interstitials positions of iron atoms. ठीक आहे. तर या प्रकारचा जो पार्ट आहे इथं आपण पाहत आहोत, ज्यामध्ये इम्प्युरिटी डिफेक्ट चालू आहे आपला. इम्प्युरिटी डिफेक्टमध्ये आपण स्टेनलेस स्टीलचं एक्झाम्पल सांगितलं आहे. त्या स्टेनलेस स्टीलच्या एक्झाम्पलमध्ये स्टेनलेस स्टील एक्झाम्पल आयर्न आणि कार्बनचा आहे. डायग्राम आपण त्याप्रमाणे काढलेली आहे. हा इम्प्युरिटी डिफेक्टचा दुसरा पार्ट होता. पहिला पार्ट होता तो सबस्टिट्यूशन डिफेक्ट होता, सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट. आणि दुसरा जो पार्ट आहे तो आहे आपला इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. आता आपल्याला पॉइंट डिफेक्टचे आपण दोन प्रकार पाहिले विश्लेषणमध्ये. त्यामध्ये पहिला प्रकार पाहिला स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट, दुसरा प्रकार पाहिला इम्प्युरिटी डिफेक्ट. आता तिसरा जो आपला प्रकार आहे यामधला जो आपण पॉइंट डिफेक्टसाठी वर्णनलेला होता, डिस्क्राईब केला होता, तो म्हणजेच कोणता आहे, तो आहे नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट. ओके. तर त्यामध्ये पाहायचं आपल्याला नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट. काय पाहायचं आपल्याला, नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट म्हणजे इम्प्युरिटी डिफेक्ट झाला आपला. हा क्रिस्टल स्ट्रक्चरमधले डिफेक्ट आहेत, ज्या पॉइंट डिफेक्टमधला पार्ट आहे. आता तिसरा जो चालू आहे तो कोणता आहे मग, तिसरा सी, त्यामध्ये नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट. नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट, नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट. ठीक आहे. या नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्टमध्ये दोन प्रकार पुन्हा. त्यामध्ये पहिला प्रकार कोणता आहे, मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट आणि दुसरा आहे मेटल एक्सेस डिफेक्ट. पहा इकडे पॉइंट डिफेक्ट आपण पाहिला. या सॉलिड स्टेटमध्ये आपण सुरुवात केली होती की डिफेक्ट क्रिस्टल डिफेक्ट. क्रिस्टल डिफेक्ट पण तीन प्रकार होते, पॉइंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट आणि त्या प्रकारचं प्लेन डिफेक्ट, म्हणजे तीन टाईप होते. मग तीन टाईपचे प्लेन डिफेक्ट आणि लाईन डिफेक्ट तुम्हाला या वर्षीच्या सिलेबसमध्ये नाही 12वीच्या, परंतु पॉइंट डिफेक्टचं विश्लेषण आहे. पॉईंटमुळे जो डिफेक्ट तयार होतो त्या पार्टिकलच्या पॉईंटमुळे, तो त्या प्रकारचा डिफेक्ट म्हणजेच पॉइंट डिफेक्ट आपण पाहिला. त्या पॉइंट डिफेक्टचे तीन प्रकार होते, त्यामध्ये आपण तीन प्रकार पाहणं चालू आहेत. त्यामध्ये स्टोचिओमेट्रिक, इम्प्युरिटी आणि तिसरा जो आहे नॉन स्टोचिओमेट्रिक. तर स्टोचिओमेट्रिकमध्ये आपण चार प्रकार आहेत. ठीक आहे. चार प्रकार कोणते, फ्रँकल डिफेक्ट, शॉर्टकी डिफेक्ट, त्यानंतर व्हॅकन्स डिफेक्ट आणि इंटरस्टिशियल डिफेक्ट, हे चारही प्रकार पाहिले. दुसरा होता इम्प्युरिटी डिफेक्ट, पॉइंट डिफेक्टचा प्रकार. त्या इम्प्युरिटी डिफेक्टमध्ये आपण सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट, इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट हे दोन्ही प्रकार पाहिले. आता आपला जो तिसरा सी चालू आहे तो आहे नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट. त्याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे इथे सांगितला मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट आणि दुसरा जो प्रकार आहे मेटल एक्सेस डिफेक्ट. तर मग आपण आता आज हा याच्यामध्ये मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट हा पाहणार आहोत सध्या. मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. ठीक आहे. तो कशातला पार्ट आहे, नॉन स्टोचिओमेट्रिक मधला. कोणता आहे, मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. तो पाहू आपण. ठीक आहे. मग आपल्याला तो वर्णन करायचं आहे. काय तो, मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट हा पहिला प्रकार. ठीक आहे. आता पहा इकडं, डिफिशियन्सी म्हणजे कमतरता, मेटलची कमतरतामुळे तयार होणारा डिफेक्ट म्हणजेच काय आहे, मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. तर मेटलवर चार्ज कोणता असतो, पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे ते कॅटायन असतात आणि त्यामुळे तो डिफेक्ट तयार होतो, म्हणजे तिथं मेटल नसणार. मग अशा प्रकारचा एक्झाम्पल NiO आहे. ठीक आहे. तर निकेल ऑक्साईड त्या प्रकारचा, तर ते आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. मग यामध्ये आपण डायग्राम म्हणून समजून घेऊ अगोदर. मला सांगा इथे आता Ni2 पॉझिटिव्ह, कारण याचा Ni2 पॉझिटिव्ह, O2 निगेटिव्ह, Ni2 पॉझिटिव्ह, O2 निगेटिव्ह, Ni2 पॉझिटिव्ह. ओके. अशा प्रकारचा पार्ट. याला थोडं व्यवस्थित लिहायचं झालं तर कसं होईल, हे Ni2 पॉझिटिव्ह, O2 निगेटिव्ह, Ni2 पॉझिटिव्ह, O2 निगेटिव्ह, Ni2 पॉझिटिव्ह, O2 निगेटिव्ह, Ni2 पॉझिटिव्ह, O2 निगेटिव्ह,
Na2 पॉझिटिव्ह, O2 निगेटिव्ह. यानंतर Na2 पॉझिटिव्ह, O2 निगेटिव्ह. इथं Na2 पॉझिटिव्ह, O2 निगेटिव्ह. त्यानंतर Na2 पॉझिटिव्ह. ठीक आहे. इथं पुन्हा O2 निगेटिव्ह, Na2 पॉझिटिव्ह, O2 निगेटिव्ह. त्यानंतर Na2 पॉझिटिव्ह, नंतर O2 निगेटिव्ह. इथे Na2 पॉझिटिव्ह. ठीक आहे. O2 निगेटिव्ह. इथे पुन्हा Na2 पॉझिटिव्ह, O2 निगेटिव्ह. इथं Na2 पॉझिटिव्ह. आता पहा इथे हे अशा प्रकार स्ट्रक्चर आहे. फक्त इथं बदल कसा करायचा, मी ज्याच्या खाली डॅश केलेला आहे इथे आणि इथे. इथं Na2 पॉझिटिव्हच्या ऐवजी आपल्याला काय घ्यायचं आहे, Na3 पॉझिटिव्ह. इथं डॅश केला होता. Na2च्या पॉझिटिव्हच्या ऐवजी काय घ्यायचं आपल्याला, Na3 पॉझिटिव्ह. तो काय घ्यायचा ते क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये तशा प्रकार दिला भाग आहे ना, आपल्याला काय घ्यायचा ते आपण पाहणार आहोत. आणि इथं Na2 पॉझिटिव्ह आहेत, तर इथं हा मिसिंग आहे. हा आपण लिहिला थोडं समजण्यासाठी, हा इथला मिस झालेला आहे. आणि याच्या भोवती असे हे गोल केले तरी काही हरकत नाही. ठीक आहे. अशा प्रकारचा पार्ट. असे सर्कल केलेत. ठीक आहे. हे एम्प्टी पार्ट आहे, म्हणजे Na2 पॉझिटिव्ह इथलचा नाही, मिसिंग आहे. पहा आता हे जे क्रिस्टल स्ट्रक्चर आहे ते क्रिस्टल स्ट्रक्चर कशाचं आहे, कशाचा आहे ते, NiO. ठीक आहे. मग हा जो मेटल डिफिशियन्सी म्हणजे कमतरता, किती काय कमतरता आहे Na2 पॉझिटिव्हची. Na वर चार्ज किती राहणार, इथे 2 पॉझिटिव्ह होता आपण सांगितलं. मग एवढ्या स्ट्रक्चरमध्ये Na3 पॉझिटिव्ह कोणते आहेत, हे दोनच आहेत. हा एक आणि हा दुसरा. मग एवढ्या याच्यामध्ये ॲटममध्ये Na3 पॉझिटिव्ह दोनच आहेत, बाकी सर्व काय आहेत तर Na2 पॉझिटिव्ह आहेत. आणि 2 ला बॅलन्स कोण करतो मला सांगा, +2 ला बॅलन्स कोण करणार, -2, कारण दोघांची जर बेरीज केली तर काय आहे ते 0. ठीक आहे. मग सगळीकडे पहा आता O2 निगेटिव्ह आहे तर Na2 पॉझिटिव्ह बॅलन्स होत आहे. ठीक आहे. तो न्यूट्रलिटी त्याप्रमाणे तिथं मेंटेन होत आहे. आणि इथं जो Na2 पाहिजेत, इथं जर Na2 पाहिजेत तर Na2च्या ऐवजी इथं मिसिंग आहे तो Na2 पॉझिटिव्ह, म्हणजे मेटल आयन इथलचा मिसिंग आहे. मग Na वर चार्ज किती असेल पाहिजे, इथे 2, म्हणजे 2 चार्ज कमी आहेत एवढ्या याच्यात. पण तुम्ही जर लक्ष दिलं तर Na इथं किती आहे, 3 पॉझिटिव्ह. आपण Na किती घेतले, 2 पॉझिटिव्ह आले. मग इथं Na3 पॉझिटिव्ह म्हणजे कितीने जास्त आहे, 1 न. इथं सुद्धा Na3 पॉझिटिव्ह कितीने जास्त आहे, 1 न. म्हणजे इथं 1 आणि इथं 1 असे 2 आयन हे पॉझिटिव्ह आयन जास्त आहेत. कशामध्ये, या दोघांमध्ये. आणि इथलचा कमी असल्यामुळं तो तिथं बॅलन्स होतो. म्हणजे इकडचा एक याला बॅलन्स करतो. म्हणजे इथं जरी तो नसला तरी पण न्यूट्रलिटी मेंटेन राहते. पण या नसल्यामुळे जो डिफेक्ट तयार होतो त्या डिफेक्टला काय म्हणायचं, मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. कारण Na कोण आहे, मेटल. ठीक आहे. Na मेटल इथं नाही, मिस आहे, त्यामुळं हा मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. आणि त्यांची न्यूट्रलिटी किंवा इलेक्ट्रिकली जो मेंटेन करणारा कंडिशन आहे तो कशामुळे होतो, Na3 पॉझिटिव्ह याच्यावर एक एक्स्ट्रा आहे, तो एक म्हणून 2 होतात आणि इथं बॅलन्स होतो त्या प्रकारचा. ठीक आहे. परंतु इथं ओरिजिनली मेटल आयन मिसिंग असल्यामुळं इथं हा डिफेक्ट तयार होतो, त्यामुळे त्याला म्हणायचं मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. डिफिशियन्सी म्हणजे मेटलची कमतरता. ठीक आहे. मग काय काय आहे माहिती याची माहिती अशा प्रकारची आहे. धिस डिफेक्ट observed in variable oxidation containing मेटल. म्हणजे असा मेटल ज्यांची ऑक्सिडेशन स्टेट काय असली पाहिजे, व्हेरिएबल. कारण आपण सांगितलं इथं एकाची काय घेतली, Na ची एकदा 2 पॉझिटिव्ह आणि काही जागेवर Na काय घेतला 3 पॉझिटिव्ह. म्हणजे व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट असणं आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरा
व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट, दिस इफेक्ट ऑब्जर्व इन वेरिएबल ऑक्सीडेशन स्टेट्स, ठीक है, दिस इफेक्ट ऑब्जर्व इन वेरिएबल ऑक्सीडेशन स्टेट ऑफ मेटल ॲटम्स, ठीक आहे. त्यामध्ये आता इन दिस मेटल आयन्स, तो कोणता आहे मेटल आयन, Na2 पॉझिटिव्ह इज मिसिंग इन दिस मेटल आयन, Na2 इज मिसिंग. त्यानंतर आता मिसिंग झाल्यानंतर काय होईल, बट इन दिस स्ट्रक्चर्स, इन दिस स्ट्रक्चर्स 2 Ni इन दिस स्ट्रक्चर, दोन काय आहेत, Na3 पॉझिटिव्ह आयन्स आर प्रेजेंट्स, बट इन दिस स्ट्रक्चर 2 Ni3 पॉझिटिव्ह आयन्स आर प्रेजेंट्स. ड्यू टू दिस, यामुळे काय होते पहा, ड्यू टू दिस O2 negative and O2 negative and असं आपण लिहू, ऑक्सिजन आयन and oxygen ion and nickel ions बॅलेन्स, किंवा खाली इकडे घेऊ सोबत बॅलेन्स इलेक्ट्रिकली, बॅलेन्स इलेक्ट्रिकली, ठीक आहे. ड्यू टू दिस ऑक्सिजन आयन अँड निकेल आयन्स आर, बॅलेन्स म्हणण्यापेक्षा आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल्स. आता एक्झाम्पल काय आहे, एक्झाम्पल ऑफ दिस डिफेक्ट इज NiO. एक्झाम्पल ऑफ दिस डिफेक्ट इज NiO. तर NiO निकेल आणि ऑक्सिजन जो कंटेनिंग कंपाऊंड आहे तो NiO कंपाऊंड आहे. NiO कंपाऊंडमध्ये अशा प्रकारे हा पॉईंट इथे कव्हर होतो. या पॉईंटसाठी काय लागतो, सुरुवातीला काय आहे तर मेटल इथलचा मिसिंग आहे मेटल आयन, तो मिस झाल्यामुळं आणि हे होत असताना हा डिफेक्ट कोणत्या कंपाऊंडमध्ये ऑब्झर्व होतो, ज्या कंपाऊंडमध्ये मेटल आयनची ऑक्सिडेशन स्टेट ही काय आहे व्हेरिएबल आहे. इथं लिहिलं आपण दिस डिफेक्ट ऑब्झर्व इन व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट्स ऑफ मेटल ॲटम्स, ठीक आहे. नंतर इन दिस मेटल आयन Na2 इज मिसिंग बट इन दिस स्ट्रक्चर्स 2 Ni3 ions are present. Due to this oxygen ions and nickel ions are electrically neutrals. ओके, हे काय आहेत, इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहेत, ठीक आहे. एक्झाम्पल ऑफ दिस डिफेक्ट इज NiO आणि डायग्राम आपण इकडे काढलेली आहे. ओके, थँक्यू.